मुख्यमंत्र्यांचा चेहरा आणि सत्तेच्या समीकरणाबद्दल महायुतीच्या तिन्ही नेत्यांची भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चा. बैठक उत्तम आणि सकारात्मक झाल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती. मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय मुंबईतल्या महायुतीच्या बैठकीत होणार. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीनंतर नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होईल. एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केला असता तर निकाल वेगळे असते, असं सांगत पक्षातून स्वबळाचे सूर उमटत असल्याचा अंबादास दानवे यांचा दावा. वाढीव मतदानाबद्दलच्या शंकांचं निवडणूक आयोगाकडून निरसन. महाविकास आघाडीकडून मात्र आकडेवारीसह ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह कायम. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद. पक्षात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या म्हणण्याला गांभीर्यानं घेतलं जात नाही. भाजपाची टीका. बांगलादेशनं हिंदूंसह अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करावी. नागरिकांच्या जीवाचं आणि स्वातंत्र्याचं संरक्षण करण्याची प्राथमिक जबाबदारी बांगलादेश सरकारची. भारताची भूमिका. उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचाराच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे उत्तर प्रदेश सरकारचे आदेश. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. प्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जतीतला इंडी स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं परिचालनासाठी घेतला ताब्यात. 55व्या इफ्फीचा रंगतदार कार्यक्रम समारोप. लंपननं जिंकला सर्वोत्कृष्ट वेबसिरीजचा पुरस्कार, तर घरत गणपतीचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना पदार्पणाचा पुरस्कार. लिथुआनाचा चित्रपट टॉक्सिक ठरला सुवर्णमयूर पुरस्काराचा मानकरी. फिलिप नोईस यांना सत्यजित रे जीवनगौरव, तर क्रॉसिंग या चित्रपटासाठी लेवन अकिन यांना युनेस्को गांधी पदक प्रदान. आणि पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेत जपानचा पराभव करत भारताची विजयी घौडदौड कायम. पुढचा साखळी सामना उद्या चीनी तैपेईसोबत. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी भक्ती